सोमवारची खुलवर दुधाची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे घडेल कसं, अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. गावात दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही. वासरांनाही पाजलं नाही. मुलांनाही दिलं नाही. सगळे दूध देवळात नेलं. गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं. तरी देवाचा गाभारा भरला नाही. परंतु दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं घरचं कामकाज आटोपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकी सुनांना नाऊ घातलं. गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं. 4 तांदळाचे दाणे घेतले. 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा आनंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं. तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलवर दुधानं भरणार नाही. पण मी आपली भावे भक्तीने अर्पण करते. असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. ते गुरुवाने पाहिलं. राजाला कळवलं. परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजाने शिपाई देवळी बसवले. तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढं 3ऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजाने तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभय वचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरला नाही. याला युक्ती काय करावी असं राजानं विचारलं. म्हातारी म्हणाली, मुला वासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृत स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल. राजानं म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली. 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतो तो काय, देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिला. लेकी सुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली. तसं तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य: जो माणूस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीट रीतीने करून देवाला बसतो तोच देवाला आवडतो.